नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. बाळाला दात कधी येतात हा प्रश्न बऱ्याच पालकांसमोर असतो, कारण बाळाच्या विकासातील दात येणं हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाला दात कधी येतात, दात येण्यापूर्वी बाळामध्ये काय लक्षणे दिसतात, बाळाला दात येण्याचे योग्य वय काय आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर आपल्याला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आजच्या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करूया. बाळाच्या शरीर विकासातील दात येणं हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. बाळाच्या शारीरमध्ये होत असणारा मोठा बदल आणि अनुकूल बदल आहे. लहान मुलांना आहार चावून खाता येण्यासाठी, उच्चार स्पष्ट होण्यासाठी, बोलता येण्यासाठी दात येणं गरजेचं असतं. दात येत असताना बऱ्याच बाळांना खूप त्रास होतो, तर काही बाळांना त्रास होत नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. बाळाला दात येत असताना आपण योग्य काळजी घेतली तर लहान मुलांना होणारा त्रास कमी प्रमाणात झालेला दिसून येतो. बाळाला दात येत असण्याची काही लक्षणे अगोदरपासूनच दिसतात. ही लक्षणे दिसू लागल्यानंतर बाळाची काळजी घेणं गरजेचं असतं. आज आपण बाळाला दात येण्याचे योग्य वय काय आहे आणि त्याची काय लक्षणे याबद्दल माहिती पाहूया. बाळाला दात येत असताना काय काळजी घ्यावी आणि होत असणाऱ्या त्रासावरती काय उपाय करावे याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे. चॅनलला भेट देऊन आपण हे सगळे व्हिडिओ सविस्तररित्या पाहू शकता. बाळाला दात येत असताना जुलाब होणं, उलटी होणं, डोकेदुखी, कान दुखणं, ताप येणं, तोंडातून जास्त प्रमाणात लाळ येणं, हिरड्या लाल होणं, सळसळणं, दुखणं, आहार घ्यावासा न वाटणं, झोप पुरेशी न होणं असे त्रास दिसून येतात. हे त्रास होऊ नये म्हणून किंवा त्रास होत असल्यास ते योग्य उपाय केल्यास बाळाला दात येत असतानाही कोणतेही त्रास होणार नाहीत. बाळाला दात येण्याचे योग्य वय काय? बाळाला पहिला दात येणं हे 4 महिने ते 8 महिन्यापासून चालू होतं. क्वचित काही मुलांमध्ये अनुवंशिकतेमुळे 1 वर्षापर्यंतही पहिला दात येऊ शकतो. प्रत्येक मूल हे वेगळं असतं, त्यामुळे बाळाचा दात येण्याचा कालावधीही 4 महिने ते 8 महिन्यापासून चालू होतं. बाळाला दात येणं चालू झाल्यानंतर बाळ 2 ते 3 वर्षाचं होईपर्यंत दुधाचे पहिले 20 दात पूर्ण आलेले असतात, जेणेकरून बाळाला आहार व्यवस्थित घेऊ शकेल आणि त्याला उच्चार स्पष्ट करायलाही मदत होईल. काही बाळामध्ये 1 वर्षापर्यंत ही दात येऊ शकतात. प्रत्येक बाळामध्ये याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जर बाळाला दात येण्यामध्ये खूप जास्त उशीर झाला तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं असतं, कारण दात 1 वर्षापर्यंतही आले नाही तर त्याची काही वेगळी कारणे असू शकतात. यासाठी तपासणी करून योग्य ते औषधोपचार घेणं गरजेचं असतं. बाळाला दात उशिरा येण्याची काय कारणे आहेत आणि त्यासाठी काय उपाय करणं गरजेचं असतं याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता. बाळाला नियमितपणे बालगुटी देत असाल तर गुटीमधील उघडल्या जाणाऱ्या वनौषधींमुळे बाळाच्या वाढीमध्ये चांगला परिणाम झालेला दिसून येतो. बालगुटीमध्ये असणारी डिकेमली, मुरुड शेंग, हिरडा ही वनौषधी बाळाला दात विनासायास आणि सहज येण्यासाठी मदत करतात. मी माझ्या मुलाला बालगुटी नियमित देत आणि इतरही काळजी व्यवस्थित घेत असल्यामुळे त्याला दात येताना कोणताही त्रास कधीच झाला नाही आणि त्याचे दात खूप व्यवस्थित आले. लहान बाळाला दात उशिरा आले किंवा लवकर आले तरीही त्याला होणाऱ्या त्रासांमध्ये किंवा न होणाऱ्या त्रासामध्ये कोणताही बदल होत नाही याबद्दल गैरसमज आहेत. बाळ जर मोठा असेल तर हिरड्या सळसळ करतात, तेव्हा तो स्वतः उचलून कोणत्या वस्तू तोंडामध्ये घालू शकतो. त्यामुळे मुलांना जुलाब होणं, उलटी होणं, ताप येणं किंवा जंतुसंसर्ग होऊ शकतो. बाळ खूप लहान असेल तर तोंडात काही चघळत नाही, त्यामुळे त्रास दिसून येत नाही. त्या बाळाला वेदना, दात सळसळणं असे त्रास होऊन बाळ रडते, चिडचिड करते. बाळाला दात
येण्यापूर्वी साधारण काही दिवस अगोदरपासूनच काही लक्षणे दिसणं चालू होतं. यातील बरीच लक्षणं एका वेळी बाळामध्ये दिसत असतील तर समजून घ्या की आता आपल्या बाळाला दात येणं चालू होणार आहे. बाळाला सुरुवातीला दात येत असताना जास्त प्रमाणात त्रास होतो. त्यानंतर हे त्रास कमी कमी होतात. बाळाला दात येत असताना आणि दात येण्यापूर्वी तोंडातून लाळ जास्त प्रमाणात गळते. त्यावेळी मुलांच्या हिरड्याही सुजल्यासारख्या आणि लाल दिसतात. बाळाच्या हिरड्या खूप दुखतात आणि सळसळ करतात. त्यामुळे बाळ सतत तोंडामध्ये काही ना काही घालून चावण्याचा चोखण्याचा प्रयत्न करत राहतो. बाळाने या वस्तू तोंडात घालून चावल्यामुळे हिरड्या दुखण्यामध्ये आराम मिळतो. बाळ वस्तू, खेळणी किंवा स्वतःचा हात सतत तोंडामध्ये घालून चावण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे बाळाला जंतुसंसर्ग होऊन उलटी, जुलाब होणं, ताप येणं, पोटदुखी असे त्रास दिसून येतात. प्रत्यक्षरित्या दात येणं आणि या त्रासांचा संबंध नाही. बाळाला 4 महिन्याच्या अगोदर दात आले असतील तर बाळ काही तोंडामध्ये घालत नाही. त्यामुळे दात लवकर आले तर बाळाला जुलाब, उलटी असे त्रास होत नाहीत. बाळाला दात येत असताना कान दुखतात. बाळ कानामध्ये सतत बोट घालतं किंवा कान पकडून रडतं. अशा पद्धतीने बाळाला सतत हात लावत असेल त्यावेळी बाळाला दात येण्याचं लक्षण असू शकतं किंवा बाळाला सर्दी असतानाही कानदुखीचा त्रास होऊ शकतो. बाळाच्या हिरड्या खूप दुखतात, सळसळतात, लाल होतात. त्यामुळे गालाच्या बाहेरील भागही थोड्या प्रमाणात सुजलेला दिसतो. त्यासोबतच बाळाला गालामध्ये जडपणा जाणवतो. या गोष्टी बाळ सांगू शकत नाही. बाळाच्या हिरड्या, कान किंवा डोकं दुखतं. त्यावेळी बाळ सतत हात कानाला लावतं, चिडचिड करतं. हिरड्या लाल झाल्यामुळे, सुजल्यामुळे आणि दुखत असल्यामुळे बाळाला आहार पुरेशा प्रमाणात घेता येत नाही. भूक असूनही बाळ आहार खाऊ शकत नाही. त्यामुळे बाळ स्तनपान घेण्याकडे जास्त आग्रही राहतं. अशा वेळी बाळाला मॅश केलेले अन्नपदार्थ कोमट स्वरूपात देऊ शकता आणि बाळाला जेवढा आवश्यक आहे तेवढ्या वेळेस स्तनपानही देऊ शकता. दात येत असताना हिरड्या खूप सळसळतात. त्यामुळे कुठलीही वस्तू, कपडे, हात, खेळणी बाळ तोंडामध्ये सतत घालतं. बाळाला पोटामध्ये जंत होण्याचा त्रास, पोटदुखी यामुळे होऊ शकते. दात येत असताना होणाऱ्या त्रासामुळे बाळाला आहारही कमी घेतला जातो. त्यामुळे सतत भूक लागते. बाळ झोपही व्यवस्थित घेत नाही आणि चिडचिड करतं. बाळाला दात येत असताना दिसणारी सामान्य लक्षणे: हात, खेळणी, वस्तू, कपडे चोखणं, चावणं, हिरड्या सुजणं, लाल होणं आणि दुखणं, तोंडातून येणाऱ्या लाळेचं प्रमाण वाढणं, कान, गाल, डोकं दुखणं, गाल सुजणं, हात, खेळणी, कपडे, वस्तू तोंडात चावणं, झोपेची कमतरता, चिडचिड आणि अस्वस्थता, जंतुसंसर्गामुळे ताप येणं, जुलाब, उलटी, पोटदुखी होणं, कान दुखणं, सुजणं किंवा सतत लहान मुलाचं कानाला हात लावणं. त्यासोबतच गालावरती सूज दिसणं, चेहरा सुजल्यासारखा दिसणं, कानाच्या मागे सुजणं हे देखील लक्षणे दिसून येतात. बाळाला दात येत असताना काय काळजी घ्यायला हवी याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. सुजाण संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर आपल्याला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सुजाण संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.